काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष या 3 पक्षाचे मिळून 30 सदस्य निवडून आलेले. पण जिल्ह्यात निवडणूक होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांची आणि आमची ही बऱ्याच ठिकाणी आघाडी झालेली होती. त्यामुळं त्यांचेही 6 सदस्य निवडून आलेले होते आणि त्यामुळं हा निर्णय हा अनपेक्षित नाही आहे, हा अपेक्षितच निर्णय आहे. मी या निमित्ताने या जिल्ह्यात आमचे खासदार विशाल पाटील, माजी मंत्री माननीय विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर आमचे तासगावचे नेते सुरेश पाटील, त्याचबरोबर माननीय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजितराव घोरपडे साहेब, विलासराव जगतापजी, त्याचबरोबर विक्रम सावंत आणि राजेंद्र देशमुख या सगळ्यांनी आम्हाला आणि मानसिंगराव नाईक आणि मनोज शिंदे या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीत आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळं हा आमचा यशस्वी झालं. मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. खास करून मी रोहित पाटील आमचे आमदार हे आज आले नाहीत, पण त्यांनी सर्व अधिकार आमचे माननीय सुरेश पाटील भाऊ यांना दिलेले होते. त्यामुळं आम्ही एकसंघपणाने ही निवडणूक लढवली आणि यशस्वी झालो. पालकमंत्री चंद्रकांत पाटील वेळोवेळी सांगत होते की त्यांची सदस्य संख्या नाही आहे, त्यामुळे त्यांचा अध्यक्ष होऊ शकत नाही आहे, असं तरी मी म्हणायचे. कोणाचा अध्यक्ष? पालकमंत्री तुमचा महाविकास आघाडीचे, त्यांची संख्याबळ पण नाही आहे आणि काय नाही आहे, तरी तेच म्हणायचे. चंद्रकांत दादांचं माझं त्यांच्यावर प्रेम आहे असं गृहीत धरा. ते बोलतील त्याला मी काय भाष्य करणार. तरी अजितदादा पवार गटानं आपल्याला पाठिंबा दिला, पण 1-2 संजय काका असतील त्यांनी दिले, आणि बाकीच्या सदस्यांनी आपल्याला पाठिंबा नाही. संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडे जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे. त्यांना तिथं कट्टरता दाखवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या ज्या आमच्या अंडरस्टँडिंगच्या होत्या, पण त्यांचेही मी आभार मानतो. आता मिरज पंचायत समिती आपण ताब्यात घेतलेला आहे, जिल्हा परिषद घेतलेला आहे, महाविकास आघाडीची एक प्रकारची यशाची नांदी आहे का या? असं आहे की महाविकास आघाडीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे आणि आज नाही आहे, अनेक वर्ष आम्ही सगळे एकत्रित काम करणारे कार्यकर्ते, इथं बसलेले कुणीही वेगळ्या विचाराचे नाहीत. अजित घोरपडे सरकार तिथं आहेत, सुरेश पाटील आहेत. आर आबांचं या ठिकाणी विशेष मी उल्लेख करेन की आर आबा असल्यापासून आमचं या जिल्ह्यात आम्ही इथं बसलेले सगळे, कदाचित कोणी इकडे तिकडे असेल, पण इथं बसलेले सगळे यांचं या जिल्ह्यावर कायमचं प्रभुत्व होतं आहे. मला आनंद आहे की आर आबांच्या पश्चात पुन्हा एकदा या जिल्ह्यावर आमचं सगळ्यांचं मिळून प्रभुत्व आहे. मी कुठल्या एका पक्षाचं नाव यासाठी घेत नाही की आम्ही सगळे एकसंघपणाने काम करतो. सध्या राज्याचा प्रश्न आहे गॅस टंचाई, रस्त्यावर उतरले, पण देवेंद्र फडणवीस सांगतात की गॅस टंचाई कुठेही नाही आहे, पण लोक रस्त्यावर कसे उतरले आणि गॅसचा तुटवडा कसा झाला? मला वाटतं की जिल्हा परिषदेची निवडणुकीत आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत. त्या विषयाच्या पेक्षा वेगळा विषय मी विधानसभेच्या प्रांगणात मांडलेला आहे, त्यामुळे त्यावर वेळ घालत नाही. पण मी आपल्यामार्फत सांगली जिल्ह्यातल्या जनतेला हा विश्वास देऊ इच्छितो की मागे 4 वर्ष प्रशासक राजवट होती, त्यामुळं अनेक अनुत्तरित प्रश्न राहिले असतील. खास करून सांगली जिल्ह्यातल्या खेडेगावातल्या पाणी पुरवठ्याचा, ग्रामीण पाणी पुरवठ्याचा प्रश्न बऱ्याच गावात अडचणीचा आहे आणि त्या प्रश्नासाठी आम्ही आमची जी नवीन निवडून आलेले सगळे नवनिर्वाचित सदस्य विशेष कष्ट करतील आणि त्या ग्रामीण पाणी पुरवठ्या योजनांमध्ये लक्ष घालतील. त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण हा विषय आम्ही सगळ्यांनी मिळून या जिल्ह्यात महाराष्ट्रात कुठं नाही एवढा चांगला हाताळलेला आहे असं आम्ही मानतो.
त्या आरोग्य आणि शिक्षणाला अधिक गती देण्याचं काम करतील. या जिल्ह्यात मॉडेल स्कूलची कल्पना अतिशय यशस्वी आहे. लातूरसारख्या एका चांगल्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था फार अडचणीची आहे असं लक्षवेधी सूचना मांडून तिथल्याच आमदारांनी विधानसभेत मांडलं. पण आमच्या जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षण सुविधा चांगल्या आहेत, पण याचा दर्जा कसा वाढेल हेही बघण्याचं काम आमचे सर्व सहकारी करतील. वित्त आयोगाचे पैसे मागच्या 4 वर्षात आलेले नाहीत. त्यातले पहिला हप्ता आलाय असं मला सांगण्यात आलं. पुढचे हप्ते लवकर यावेत आणि या जिल्ह्याचा सर्वदूर असा अतिशय चांगल्या पद्धतीनं विकास व्हावा. प्रत्येक गावाला न्याय देण्यात यावा आणि गट तट पक्षविरोधी अशा भूमिका न करता पुन्हा एकदा स्वर्गीय वसंतराव दादा असतील, राजाराम बापू असतील किंवा आराराबा असतील, या सगळ्या जुन्या नेत्यांच्या काळात जे वातावरण या जिल्ह्यात चांगलं सौदार्याचं होतं, एकमेकावरच्या विश्वासाचं आणि प्रेमाचं होतं, तेच वातावरण या जिल्ह्यात निर्माण करण्याचा प्रयत्न आमचे सगळे सहकारी करतील. जलजीवन मिशनच्या कामामध्ये सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार झाला असा आरोप होतो. कामं सुद्धा बरेच ठिकाणी निवडणूक झाली आहे. आज माझं मत आहे की पहिला दिवस आहे. मी भ्रष्टाचार किंवा निकृष्ट कामं याविषयी ज्यावेळी आढावा घेऊ त्यावेळी मी नक्की आम्ही सगळे बसून ज्यावेळी आढावा घेऊ त्यावेळी अनेक गोष्टींचा आढावा घेऊ आणि आमच्याकडे सगळे एक्सपर्ट आहेत. इथं नाईक साहेबांच्या सारखं एक्सपर्ट माणूस आमच्याकडे आहे. अनेक तिथून घोरपडे सरकार आहेत, रोहित पाटलांसारखा तरुण, विश्वजित कदमांसारखा तरुण आहे आणि आम्हाला काही दिल्लीला लागलं तर आमचे खासदार दिल्लीत निश्चितपणाने या सगळ्या गोष्टींना महापालिकेतही स्वतःचा प्रयत्न झाला होता, मात्र अजित पवार राष्ट्रवादी सोबत राहिले सर भरून काढली का नाही. महापालिकेचा विषय जो होता त्यावेळी संख्याबळ नसल्यामुळं उगाच नशीब आजमावायचं नाही असं सगळ्यांनी ठरवलं. पण इथं आमचं संख्याबळ चांगलं होतं आणि त्यामुळं या ठिकाणी आम्हाला यश आलं. आणि सांगली जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातच नाही भारतात नावाजलेली नामांकित असणारी संस्था आहे आणि तिथं जी फोटो वगैरे लावलेले आहेत, शिवाजीराव नाईक साहेबांनी राजीव गांधी असताना 1 नंबरचं बक्षीस मिळवलेलं होतं. त्यामुळे तीच परंपरा पुढं चालू ठेवण्याचं काम आम्ही करू. संख्याबळ कमी करण्याचा अनेक प्रयत्न नानाकृत्या केल्या गेल्या, काही तपासण्या वगैरे केल्या, काय तुमच्यापर्यंत काय माहिती, काय केलं पोलिसांनी? नाही, सगळे सदस्य एके ठिकाणी गेलेले तर आमच्याकडे आलेले सदस्य स्वतःहून आलेत का हे बघा म्हणून तपासण्यासाठी रात्री 3:30-4 वाजता त्यांना जाऊन खोलीतनं उठवणे, महिलांना उठवणे, पोलिसांनी थोडंसं गमती जमती केल्या. ठीक आहे, ह्या सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांच्या विरोधी आमची ही सगळी आम्ही संघटित झालो. आम्हाला या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, प्रायोरिटी आमची विकासाची आहे. याच्यात कोणतेही राजकारण न करता आम्ही समविचारी लोक या जिल्ह्यात आम्ही एकत्रित आलो. साहेब, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर भाजपकडून, खास करून भाजपच्या आमदारांच्याकडून अपशब्द अशा टीका करण्यात आल्या. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये देखील आपल्याला घेण्यात आलं. या ठिकाणी देखील दबावतंत्र वापरण्यात आलं. या सगळ्या गोष्टी करत असताना नेमका काय डोक्यात तुमच्या खेळ सुरू होता? कारण भाजपला या ठिकाणी पराभूत नाही. असं आहे की आमच्या समोर कोणी काहीही बोललं तरी आम्हाला माहीत होतं की आम्ही उद्दिष्टापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामुळं कुणाच्या कोणत्याही कारवाया कडे आम्ही लक्ष दिलं नाही. थोडंसं काल शंका आल्यावर आम्ही आमचा माणूसच तिकडे पाठवून तिकडची माहिती घ्यायची व्यवस्था केली. मी मगाशी सांगितलं तुम्हाला. त्यामुळे आम्हाला तिकडेही काय चाललं हे कळत होतं. त्यामुळे त्यांचेही आभार. एक खासदार, सध्याचे खासदार उघड आमच्यावर होते. पूर्वीचे खासदार तिकडं जाऊन तिकडनं आम्हाला माहिती देत होते असं मला काही लोकांनी कानावर घातलं. चला, सगळ्यांचं लावतो.
काय प्रश्न काय राहिला? आज तुम्ही झाले खासदार आहेत जिल्ह्याचे. अहो असं का करताय? खासदार आहे तुम्ही. नाही खासदार आहे तुम्ही जिल्ह्याचे. नाही टिकटॅक नाही, याच्यावरच घ्या. घ्यायचं ना. मग तसं मग तिघांचं टिकटॉक करणार नाहीतर माझे बाईट रद्द रद्द करण्यात करणार की हो. बरं चला बोला. सगळ्यांना TikTok बोला, विचारा कोण विचारते? चला त्यानंतर हे बघा, नाईक साहेब आहेत, सरकार आहेत, सुरेश पाटील आहेत, सगळ्यांचे घ्यायचे. घेतो कोण विचारतंय? झालं का? का माझं मी बोलायचं? पहिला आनंद काय महाविकास आघाडी सत्ता आली याचा आनंद की भाजपा उपाध्यक्ष झाला? हे मुख्यतः सांगली जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय ज्येष्ठ नेते वसंतदादा, स्वर्गीय राजाराम बापू असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय आर पाटील साहेब, अशा एक काँग्रेस पक्षाचा, काँग्रेसही हा जिल्हा म्हणून मानला जातो आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा खूप चांगला कौल हा सांगलीच्या लोकांनी हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराला दिला हे स्पष्ट दिसून आलं. आज तालुका पंचायतीचेही निकाल आपण पाहिले तर सभापती होत असताना सत्ताधारी पक्षाचे फक्त एकूण 10 तालुक्यामध्ये 3 तालुक्यामध्ये हे सभापती झालेत, 7 तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे हे पंचायत समितीचे सभापती झालेले. त्याचबरोबर आज जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा विशेष करून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार साहेब गट आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि जिल्ह्यातील आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आमचे खासदार सन्माननीय विशालदादा पाटील आणि अनेक नेते आदरणीय ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे साहेब या ठिकाणी असतील, आमचे जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सावंत, देवराजदादा पाटील, सगळी ज्येष्ठ मंडळी यांनी जी ताकद लावली त्यातनं हे समीकरण जमलं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे वाळव्या तालुक्यातले झालेत आणि ज्या पलूस कडेगाव मतदारसंघातनं 8 जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे निवडून आले तिथून पलूस तालुक्यातल्या एका तरुण कार्यकर्त्याला ऋषिकेश लाड यांना उपाध्यक्ष करण्यात आलं. त्याबद्दल मी जिल्ह्यातल्या सर्व महाविकास आघाडीच्या सदस्यांचाही आभारी आणि लोकांचे आभारी. प्रश्न काही असतं तर काय? नाही, खरं सांगायचं म्हणलं तर काँग्रेस पक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये विशालजी पाटील आणि आम्ही आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना उभं केलं, ताकदीने आम्ही लढलो. त्यामध्ये कार्यकर्त्यांचं खूप मोठं यश आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आणि जयंतराव पाटील साहेबांनी एकमेकांच्या प्रचारात चांगली साथ दिली, कार्यकर्त्यांनी साथ दिली आणि या निवडणुकीमध्ये थोडंसं भावनिक विषय होता आणि ऋषिकेश लाड माझे भाचे जरी असले तरी ऍक्टिव्ह आहेत, तरुण आहेत, लोकांच्या संपर्कात असतात आणि त्यांना आज जिल्ह्यातल्या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ही उपाध्यक्षपदाची संधी दिली, जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली. मला खात्री आहे जिल्ह्यातले लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करू आणि खात्री आम्हाला की प्रत्येक तालुक्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन तिथले प्रश्न सोडवू. निश्चित स्वरूपात आज भारतीताई असती तर हे आनंद मोठा असता आणि एक भाऊ म्हणून मलाही आनंद आहे की आज म्हणजे त्यांच्या मुलाला, माझ्या भाचाला आज सदस्य केल्यानंतर उपाध्यक्ष करण्यामध्ये मला आणि आम्हा सगळ्यांना मोठं यश मिळालं. त्यामध्ये जयंतराव पाटील साहेब, विशालजी पाटील आणि पुन्हा एकदा सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचं जे सहकार्य मला मिळालं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. 2 मिनिटं खासदार एक सेकंद सर आता डिस्पर्स होत ना? हा बरोबर डिस्पर्स व्हायचं ना? मी जातो सर, पलूसला जाऊन निघतो. प्रश्न विचारत नाही, मुंबई फ्लाइंग आउट ऑफ इंडिया. जर पायातून माहीत पडलाय माहीत पडलाय एक मिनिट माहीत पडलं चालू कोण जे करू चला टेकमध्ये तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीनंतर जो आम्हाला यश मिळालं, महापालिकेत चांगलं यश मिळालं होतं आणि जिल्हा परिषदेत ह्याच्याहून वाढीव यश मिळालं. आम्ही लढत असताना भाजपला, जे भाजप म्हणत होते की आम्ही 34-35चा आकडा गाठू, त्यांना 16च्या आकड्यावर रोखण्यात आम्हाला यश आलं
अर्थात सत्तेचा पूर्ण दुरुपयोग करून, पूर्ण वापर करून ह्या ठिकाणी मॅन्डेट, लोकांचा कौल हिसकावून घ्यायचा प्रयत्न खूप केला गेला. आमिष दाखवली गेली, सगळे प्रकार केले गेले, दबाव टाकले गेले. पोलिसांचा वापर करून रात्री जेवणाच्या ठिकाणी जमलेल्या आणि राहत असलेल्या लोकांना सुद्धा त्रास देण्यात आला. आणि ह्या सगळ्यातून आज आमचे सदस्य ह्या ठिकाणी धाडसाने येऊन स्वतः, आम्ही त्या ठिकाणी यायची गरजही नव्हती, मात्र विद्यमान 2 आमदार, माजी खासदार हे या ठिकाणी ह्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी गॅलरीमध्ये येऊन बसून दबाव टाकून सुद्धा लोक आमच्यावर राहिलेली आहे. आज 34चा आकडा मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत. आता येणाऱ्या सभापती निवडी त्याच्या पुढच्या काळात हा आकडा वाढत जाणार. आज ह्या ठिकाणी राजाराम बापू ह्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्या कुटुंबातले संगीता पाटील ह्या अध्यक्ष झाला. ह्याबद्दल निश्चित आज आम्ही एकत्र काम करतोय. ज्या राजाराम बापूंच्या बद्दल काही अपशब्द वापरले गेले, जनतेने हे उत्तर दिलेलं आहे आणि त्यातून त्यांच्याच घरातल्या आज कन्या आज ह्या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत. आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब, ज्यांच्या खूप मोठं योगदान ह्या सांगली जिल्ह्याच्या, ह्या राज्याच्या विकासासाठी आहे, त्यांचा नातू आज ह्या ठिकाणी उपाध्यक्ष झालेला आहे. हा वसंतदादा कुटुंबियांना आणि सर्व सांगलीकरांना खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे. आणि त्यामुळे आता यांच्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे. निश्चितच जे लागेल ते सहकार्य करून येणाऱ्या दिवसात या सगळ्यांच्या माध्यमातून, या निवडणाऱ्या लोकांच्या माध्यमातून सांगली पुन्हा एकदा अति चांगली करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. थँक्यू. बरं, एक उल्लेख, अभिजित पाटील शिवसेनेचे जिल्हा परिषदचे सदस्य अत्यंत ताकदीने एक सदस्य असताना सुद्धा महाविकास आघाडीबरोबर खंबीरपणे उभे राहिले म्हणून त्यांचा विशेष उल्लेख आणि आभार. घोरपडे सरकारचे जरा बोला की बोलायला मला वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ठाम राहिला. काय पाहिजे लिंक द्या मला. हा सांगतो सर काय काय झालं का. चला सगळं लावलं तुम्ही काय काय सगळ्यांचं नाव. घोरपडे सरकार, तुम्ही जी ठामपणे भूमिका पहिल्यापासून घेतली होती ती भूमिका शेवटपर्यंत ठेवली. पक्षातील नेते असो, सदस्य असो, एकसंघपणे ठेवण्याचा प्रयत्न केला. काही सदस्य फुटले असते, पण महाविकास आघाडीचा झेंडा तुम्ही फडकवलेला आहे, त्यामुळे तुमचा वाटा. ही भूमिका या जिल्ह्यात टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही राजकारण कशा दृष्टीने बघता मला माहीत नाही, परंतु जे काही आज संपूर्ण देशात, विशेषतः महाराष्ट्रात राजकारण चालू आहे ते फार धोकादायक चालू आहे. समाजाला अतिशय विकृत वळण लावण्याचं काम या प्रचलित राजकारणातून होतं आहे. ते थांबवण्याशिवाय गत्यंतर नव्हती आणि त्याची सुरुवात आज सांगलीतून झाली. आम्ही एक विचार मांडला एका मिटिंगमध्ये आणि तो सगळ्यांना आवडला. सर्व कार्यकर्त्यांनी तो टिकवून ठेवला आणि त्याचं या निवडणुकीच्या मतदानात आपल्याला फळ बघायला मिळालं. या पुढच्या काळात हाच विचार या जिल्ह्यात वाढायला लागेल आणि त्याच्यातून सर्वांगीण प्रगती या जिल्ह्याची, सर्व गटातील थरातील लोकांची प्रगती ही निश्चितपणाने आपल्याला साधता येईल. दोन सदस्य आणि एक नेते जरा भूमिका बदलली अचानक, मला अंदाज होता याचा. म्हणून तुमच्यावर काय दबाव आला का आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला का. हा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण असे दबाव याच्या पूर्वी बरेच आम्ही सहन केलेत आणि उलटून टाकलेत ते. आज जिल्ह्यावर आलं. ही वेळ आमच्या भागात, कवठेमंकाळ तालुक्यात अनेक वेळा तुम्ही पाहिलेलं आहे. दबावाने काही साध्य होत नसते, उलट जास्त वाईटपणा येतो. त्याचा अनुभव त्यांना यावेळेला आला. दोन सदस्यांचं काय झालं, दोन सदस्यांनी एक नेत्याची भूमिका अचानक बदलली नाही, त्यात त्यांना अचानक बदलावं लागलं. काही काय आहे, सत्ता एकवटलेली आहे सध्या, जनतेच्या मतदानातूनच एकवटली आहे आणि त्यामुळं मग काही खात्यावर जे काही प्रेशर येत आहे किंबहुना दबाव टाकला जातोय, त्यामधून काही लोकांचे विचार बदलत आहेत. शेवटी अर्थशास्त्र हे माणसाला विचार बदलायला होतं, त्यातलाच प्रकार या ठिकाणी झाला. नाईक साहेब थांबा.
थांबा की हळू घ्या माईक पाडू नका माईक पडला का 2000 रुपयाला माईक सोडू नका माईक पण नाईक साहेब सचिन चला सुरू विचारा ना प्रश्न. थोडक्यामध्ये तुमच्याकडं अध्यक्षपदाचा अनुभव असणारा व्यक्ती दुसरा कुठं असेल महाराष्ट्रात त्याची आम्हाला कल्पना नाही. आज तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळं महाविकास आघाडी सत्ता बसलेली आहे. तुमची यामध्ये महत्वाची भूमिका राहिली. काय सांगाल या विषयाबद्दल आणि कशाबद्दल मार्गदर्शन या नवोदित अध्यक्ष उपाध्यक्षाला तुमचं? आज जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झाली आणि या निवडीमध्ये विशेष करून महाआघाडी आणि त्यांचे असणारे पक्ष म्हणजे त्यामध्ये पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष यांची महाआघाडी यांच्याबरोबर निवडणुकीमध्येच आमच्या बऱ्याच ठिकाणी एकमेकाला मदत करण्याच्या दृष्टीने भूमिका असल्यामुळं बऱ्याच जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकाला मदत केली आणि तीच भूमिका पुढे आपण ठेवून या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकमताने चांगलं काम करावं अशी भूमिका आदरणीय जयंतरावजी आणि त्याचबरोबर विश्वजित यांनी व्यक्त केली. आणि आता जयंतरावजी, विश्वजित आणि आमच्या विशाल पाटलांनी आणि जयंतरावजी या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे ती योग्य आहे. त्यापेक्षा अधिक या ठिकाणी बोललं पाहिजे असं नाही. मला या ठिकाणी नम्रतेनं सांगायचं आहे की या जिल्हा परिषदमध्ये आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाली. थोड्या दिवसामध्ये विषय समित्यांच्या सभापतींची निवड होईल आणि आमचे हे सगळे पदाधिकारी आणि जिल्हा परिषदमध्ये असणारा आमचा हा अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग हा चांगला समय ठेवून पुढं काम करतील. आणि याचबरोबर आमची पंचायत राज व्यवस्था ही 3 स्तरावर आहे. जिल्हा परिषद, तालुक्याची पंचायत समिती आणि गावची ग्रामपंचायत या सगळ्या 3 स्तरावर चांगला समन्वय ठेवून आपण चांगलं काम केलं तर जिल्हा परिषदचं काम हे उत्कृष्ट होतं. सामान्य माणसांना न्याय मिळतो. जयंतरावजीने आणि विश्वजितने धारणा व्यक्त केली ती सामान्य लोकांचे प्रश्न आपण सोडवू आणि ती भूमिका आम्ही जिल्हा परिषदमध्ये पदाधिकारी असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं मी अंगीकारली. म्हणूनच आपल्या या जिल्हा परिषदेचं उत्कृष्ट काम राज्यामध्ये झालं, देशामध्ये सुद्धा आपल्या जिल्हा परिषदेचा नावलौकिक झाला. मी आता या पुढच्या भविष्य काळामध्ये आमच्या महाआघाडीबरोबर आम्ही एकत्रित आहोत, परंतु विरोधी बाजूनी सुद्धा जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्याशी चांगल्या पद्धतीचे एकमेकाशी संबंध ठेवून ही जिल्हा परिषद एकसंघ आहे अशा पद्धतीचं सगळ्यांनी काम करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि मला वाटतं आजचे आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि याचबरोबर भविष्यात येणारे सभापती त्या पद्धतीनं काम करतील. कुठेही दुरावा किंवा काही राहणार नाही. जयेंद्रांनी धारणा व्यक्त केल्याप्रमाणे एक चांगला समन्वय या जिल्हा परिषदमध्ये राहील आणि आमच्या जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी आणि याचबरोबर जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात असणारे विविध विभागाचे जिल्हा परिषदेच्या बाहेरचे अधिकारी यांच्याबरोबर सुद्धा एक चांगला समन्वय असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे उत्कृष्ट काम होईल आणि ती ही जिल्हा परिषद करेल अशी माझी व्यक्तिगत धारणा आहे. आणि मी निवडून आलेल्या आमच्या मान्यवरांचं, आमच्या अध्यक्षताई आणि आमचे तरुण मित्र या दोघांना त्यांच्या कार्यामध्ये यश चिंतितो आणि तुम्हाही पत्रकारांनी आम्हाला सर्वांना सहकार्य करावं असं आवाहन करून या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.